नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपण बाहेरून घरी आलं की काहीतरी थंडगार प्यायची इच्छा होते। सो त्यासाठी आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार कैरीच्या पन्ह्याची रेसिपी बघणार आहोत, जे करायला अगदी सोपं आहे आणि हे छान टिकतं। चला तर मग सुरू करूयात। इथे मी एक ताजी तोतापुरी कैरी वापरलेली आहे। हे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। आता ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण ह्याला कुकरमध्ये घालून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता इथे आपलं जे कैरी आहे ते पूर्णपणे छान शिजलेलं आहे। आता यातला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। सो सुरुवातीला याची सालं बाजूला काढून घेतली आणि चमच्याच्या साहाय्याने जो गर आहे आपण तो काढून घ्यायचा आहे। इथे शक्यतो तोतापुरी कैरी का वापरला आहे तर ती चवीला कमी आंबट असते आणि आपल्याला गूळ किंवा साखर थोडंसं कमी घालावं लागतं। आता हे जे सालीचं गर आहे ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे। आपण इथे वेगळी कैरी देखील वापरू शकतो, पण ती चवीला थोडी जास्त आंबट असल्यामुळे आपल्याला साखर किंवा गूळ थोडंसं जास्ती वापरावं लागतं। आता हे काढलेलं गर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यातल्या जे पण गाठी वगैरे असतील ते पूर्णपणे मोकळ्या होतील। आता इथे तुम्ही बघू शकताय आपलं जे कैरीचं गर आहे शिजवलेलं ते अगदी छान मऊ तयार झालेलं आहे। अगदी लोण्यासारखा गर तयार होतो। आता हे गर आपल्याला मोजून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी एका वाटीत घातलं तर हे 1 वाटी गर निघालेला आहे। सो 1 वाटी गराला कमीत कमी 2 वाटी गूळ किंवा साखर घालायची आहे। सुरुवातीला इथे मी अर्धा गर घातलेला आहे, त्यात 1 वाटी गूळ घातलेला आहे आणि आपण अर्धी वाटी साखर वापरलेली आहे। आता हे सगळं आपल्याला एकजीव फिरवून घ्यायचं आहे विलायची पावडर सोबत। इथे आपण चवीसाठी विलायची पावडर वापरलेला आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय अगदी छान एकजीव असा पल्प तयार झालेला आहे। म्हणजे मिक्सरमध्ये घातलं की काय होतं, गाठी जे आहेत कैरी आणि गुळातल्या त्या छान मोकळ्या होतात। आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊयात गर। मी हे मिक्सरला 2 वेळा फिरवून घेतलं होतं, कारण माझं भांडं मिक्सरचं छोटं आहे। आता ह्या चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपण आपल्या कैरीच्या टेस्टनुसार जे गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण आहे तो आपण कमी जास्त करू शकतो। आता इथे आपण भरपूर असं पाणी ओतून घेणार आहोत। आता इथे मी कमीत कमी 2 तांब्या एवढं पाणी वापरलेलं आहे। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता तुम्हाला ह्यात छोट्या छोट्या गाठी दिसतील, ते गाठी फोडण्यासाठी इथे आपण रवीचा वापर करणार आहोत, ज्याला आपण रेवली म्हणतो। त्याच्याने जे पण गाठी आहेत ते मोकळ्या होतात आणि अगदी एकजीव शरबत तयार होतो। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि एकदा छान हलवा आणि ह्याला आपल्याला फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आणि ह्याचं कन्सिस्टन्सी आपण जे बाहेर मँगो फ्रुटी वगैरे पितो त्यासारखं ठेवायचं आहे। सो हे शरबत अगदी थंडगार तुम्ही सर्व करा। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।